अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. अयोध्येतल्या वनवासाच्या दिवसात एक संध्याकाळी सीता हळूच म्हणाली, नाथ, ऋषीमुनी म्हणतात की भाद्रपद शुद्ध पौर्णिमेनंतर पंधरवडाभर पितृपक्ष असतो. त्या काळात मनुष्याने आपल्या पितरांचे श्राद्ध केले पाहिजे. पण मला सांगा ना, खरंच का पितर त्या दिवसात आपल्या घरी येतात? आपण त्यांना अन्न पाणी तर्पण अर्पण करतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचते का? प्रभू श्रीरामाने उत्तर दिले, सीते, हे रहस्य सामान्यतः सहज कळत नाही. कारण पितरांचा विषय हा अदृश्य आणि सूक्ष्म जगाशी जोडलेला आहे. जे दिसते तेवढेच सत्य नाही, जे दिसत नाही तेच कधीकधी अधिक प्रभावी असते. आणि श्राद्धाचा विषय हा अगदी त्यांच्याशी निगडित आहे. ते पुढे म्हणाले, गरुड पुराणात स्पष्ट सांगितले आहे की मनुष्याचा मृत्यू झाला तरी त्याचा आत्मा अदृश्य रूपात अस्तित्वात राहतो. देह नष्ट होतो पण आत्मा वंशाशी जोडलेला असतो. म्हणूनच पितर श्राद्ध काळात आपल्या वंशाच्या घराजवळ येतात. त्यांना अपेक्षा असते की त्यांच्या सतीने त्यांचे स्मरण करून त्यांना तृप्त करावे. नंतर सीता म्हणाली, मग या श्राद्ध काळाला एवढे महत्त्व का आहे? वर्षातील इतर दिवस नव्हे तर ह्याच काळात का? राम उत्तरले, यात ब्रह्मांडाचा एक गूढ नियम आहे. जसे वर्षभर सूर्य चंद्र नक्षत्राच्या गतीनुसार काही दिवस शुभ विशेष ठरवतात, तसेच हे दिवस पितरांना धर्तीवर येण्यासाठी उपयुक्त असतात. या पंधरवड्यात देवतांचे कार्य थोडे स्थिर होते आणि पितरांना पृथ्वीवर येण्याची परवानगी मिळते. म्हणून त्यांना महालय असे म्हणतात. महाळ किंवा महालय असे सुद्धा म्हणतात. महान प्रवेशद्वार या काळात आपली भावना अन्न तर्पण हे थेट पितरापर्यंत पोहोचवते. सीता म्हणाली, म्हणजे पितर खरंच आपल्या घरी येतात पण आपण ते पाहू शकत नाही? राम उत्तरले, हो सीते, तू सूक्ष्म रूपाने येतात. आपण त्यांना पाहू शकत नाही पण त्यांचा स्पर्श, त्यांची छाया, त्यांचा आशीर्वाद जाणवतो. म्हणून श्राद्ध काळात घरात दीप लावतात, अंगण स्वच्छ ठेवतात, पाणी ठेवतात, कारण हे सर्व पितरांच्या स्वागताचे प्रतीक आहे. रामांनी पुढे सांगितले, जेव्हा वंशज शुद्ध भावनेने अन्न आणि तर्पण अर्पण करतो तेव्हा पितर समाधानी होतो. त्यांना अन्नाची भूक नसते पण त्या अन्नातून निघणारी सूक्ष्म ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि ते तृप्त होऊन आपल्या वंशाला आशीर्वाद देत असतात. सीता ती म्हणाली, नाथ, किती अद्भुत आहेत हे. आपण ज्यांना अन्न दान करतो ते पितरापर्यंत पोहोचते हे जाणून मला वाटते की ही परंपरा केवळ बाह्यविधी नाही तर आपल्या वंशाशी असलेली नाळ आहे. रामाने तिचा हात धरला आणि म्हणाले, हो सीते, श्राद्ध हा फक्त विधी नसून स्मरण आहे, ऋणी मुक्ती आहे. प्रत्येक मनुष्य आपल्या पितरांचा ऋणी आहे, कारण त्यांचीच हा देह, हा संस्कार, ही परंपरा दिली आहे. म्हणूनच या दिवसात त्यांचे स्मरण अनिवार्य आहे. माता सीतेच्या पुढे विचारले, नाथ, तुम्ही सांगितले की श्राद्ध काळात पितर घराजवळ येतात, पण ते नेमक्या कशा रूपात येतात आणि आपण त्यांची अनुभूती कशी घेऊ शकतो? जर ते आपल्याला दिसतच नाही तर मग त्यांचे अंग मन ओळखावे कसे आपण? श्रीराम म्हणाले, सीते, पितरांचे अस्तित्व सूक्ष्म आहे. जसे वारा दिसत नाही पण जाणवतो, तसेच पितर दिसत नाहीत पण त्यांची अनुभूती घेता येते. गरुड पुराणात स्पष्ट सांगितलेले आहे की श्राद्ध काळात पितर विविध रूपात आपल्या घराजवळ येत असतात. काही तेजोमय किरणासारखे, काही सावल्यांसारखे, तर काही वेळा पक्ष्यांच्या रूपात येत असतात. सीता आश्चर्याने म्हणाली, पक्ष्यांच्या रूपात म्हणजे कावळा किंवा इतर पक्षाद्वारे? राम म्हणाले, हो सीते, कावळा हा विशेष दूत मानला जातो, कारण त्याचे अन्न ग्रहण करणे म्हणजे पितरांनी अर्पण स्वीकारले असे मानले जाते. म्हणून श्राद्धेच्या वेळी अन्न कावळ्याला दिले जाते. तो जेव्हा येतो आणि खातो तेव्हा पितर समाधानी होतात. परंतु हे फक्त बाह्य रूप आहे. प्रत्यक्षात कावळ्याच्या माध्यमातून पितर अर्पण स्वीकारतात. श्रीराम म्हणाले, परंतु हे एकमेव रूप नाही. काही पितर तेजमय छायासारखे येतात, घराभोवती फिरतात. त्यावेळी घरात एक गूढ शांतता अनुभवायला मिळते. काही वंशांना अचानक भावनाचा उद्रेक होतो, डोळ्यात पाणी येते, हृदय भरून येते. तेही पितरांच्या उपस्थितीचे चिन्ह असते. सीताने पुढे विचारले, नाथ, सर्व पितर असे येतात का, की फक्त ज्यांचे श्राद्ध केले जाते तेच? राम उत्तरले, सर्व पितरांना येण्याचा अधिकार असतो, पण जेव्हा वंशज श्रद्धेने त्यांचे श्राद्ध करतात तेव्हा ते फक्त आनंदाने येतात. काही पितर केवळ आपली सतती पाहण्यासाठी येतात. ते कोणत्या मार्गावर आहेत, त्यांचं आचरण करतात ते जाणून घेण्यासाठी. जर वंशज सत्यदान सेवा यामध्ये गुंतलेले असतील
तर पितर आनंदाने त्यांना आशीर्वाद देतात. पण जर वंशज दुष्कर्मात मग्न असतील तर पितर खिन्न होत असतात. सीता म्हणाली, म्हणजेच पितर केवळ अन्नासाठी येत नाहीत तर आपल्या वंशाच्या आचरणाचा निरीक्षण करण्यासाठीही येत असतात. राम हसले आणि म्हणाले, बरोबर आहे सीते, पितरांच्या दृष्टीने अन्न हा एक निमित्त आहे, पण खरी गोष्ट म्हणजे वंशाची भावना, त्यांचे आचरण. जर श्रद्धा खरी असेल तर पितरांना तृप्ती मिळते, अन्यथा श्राद्ध फक्त एक विधी राहतो. सीता विचारमग्न झाली. तिच्या डोळ्यात प्रश्नाचे प्रकाश दिसत होता. ती म्हणाली, नाथ, पितर आल्यावर आपण त्यांना कसे अनुभवू शकतो? त्यांचे आशीर्वाद कसे कळतात? राम उतरले, अनुभव घेण्यासाठी मन निर्मळ असले पाहिजे. जेव्हा पितर घरात येतात तेव्हा अचानक वातावरणात गोड शांतता पसरते. कधी कधी दिव्याचा प्रकाश अधिक उजळतो, कधी कधी सुगंध पसरतो, कधी अंगणातले पाणी अनिश्चितपणे हलते. हे सगळे पितरांच्या उपस्थितीचे लक्षणे असते. आणि जर अन्नकण सहजपणे कवळ्याने खाल्ले तर ते पितरांच्या समाधानाचे लक्षणे असते. राम थोडा थांबले आणि पुढे म्हणाले, हेही लक्षात ठेव सीते, पितर केवळ घराजवळ येतात असे नाही, तर आपल्या अंतःकरणाजवळ येतात. त्यांच्या आठवणी, त्यांचे संस्कार, त्यांचे आशीर्वाद हे सर्व त्या काळात अधिक तीव्रतेने जाणवतात. म्हणूनच अनेकांना स्वप्नात पितर दिसतात. ते स्वप्न म्हणजे त्यांच्या आगमनाचे घोतक असते. ती रामाकडे वळले आणि म्हणाली, नाथ, तुम्ही सांगितले की पितर सूक्ष्म रूपात घराजवळ येतात. ते अन्न खातात नाहीत, पण त्यांना समाधान मिळते. मग खरंच त्यांना काय हवे असते? श्राद्ध काळातील या विधीमधून त्यांना नेमके काय प्राप्त होते? श्रीराम म्हणाले, सीते, पितरांना भौतिक अन्नाची गरज नसते. देह गेल्यावर आत्मा अन्नावर अवलंबून राहत नाही. पण मनुष्य जेव्हा अन्न अर्पण करतो त्यातून निघणारी सूक्ष्म ऊर्जा पितरापर्यंत पोहोचते. ती ऊर्जा त्यांच्या तृष्णाला शांती देते. म्हणूनच श्राद्ध अर्पण करताना मन शुद्ध ठेवणे महत्त्वाचे आहे. जर अन्नदान प्रेमाने केले तर ते पितरांसाठी अमृतासमान असते. सीता म्हणाली, म्हणजेच त्यांना अन्नाची नाही तर भावनेची गरज असते. राम म्हणाले, बरोबर आहे सीते, भावना आणि श्राद्ध हेच पितरांचे खरे अन्न आहे. म्हणून गरुड पुराण सांगते की ज्या घरी पितरांचे स्मरण श्रद्धेने केले जाते तेथे पितर प्रसन्न होतात. पण ज्या घरी अहंकाराने किंवा औपचारिकतेने श्राद्ध केले जाते तेथे पितर निराश होतात, कारण त्यांना विधीपेक्षा भाव महत्त्वाचा आहे. सीतेच्या मनात आणखीन एक शंका उभी राहिली. ती म्हणाली, पण नाथ, जर कुणी श्राद्धच करत नसेल तर त्या पितरांचे काय होते? त्यांच्या आत्म्याला यातना होतात का? श्रीराम म्हणाले, हो सीते, जर श्राद्ध केले गेले नाही तर पितर दुःखी होतात. त्यांची अपेक्षा केवळ अन्नाची नसते तर ते स्मरणाची असते. जेव्हा वंशज त्यांना विसरतात तेव्हा आत्म्याला एकटेपणा व वेदना जाणवतात. त्यामुळे कधी कधी ते असमाधानी राहून आपल्या वंशजाच्या जीवनात अडथळे निर्माण करतात. आरोग्य, संपत्ती, संतती यामध्ये विघ्ने येऊ शकते. म्हणून धर्मशास्त्र सांगते की श्राद्ध हे केवळ परंपरा नाही तर वंशाचे कर्तव्य आहे. रामाचा स्वर आता अधिक गहन झाला. सीते, पितरांना सर्वात मोठा आनंद तेव्हा मिळतो जेव्हा त्यांच्या वंशाची धर्माचं पालन केलं, सत्याचं आचरण केलं, दान केलं, सेवा केली. पितरांच्या नजरेत हेच खरं अर्पण आहे. म्हणून गरुड पुराण सांगते, वंश जर पाप करतो तर पितरांची वेदना वाढते, पण जर वंश पुण्य करतो तर पितरांची स्थिती उन्नत होते. म्हणजे वंशाच्या कर्माचा थेट परिणाम पितरावर सुद्धा होतो. सीता म्हणाली, म्हणजे आपण जे करतो त्यांचा परिणाम केवळ आपल्यावरच नाही तर आपल्या पूर्वजांवरही होतो. राम होकारार्थी मान डोलावत म्हणाले, हो सीते, म्हणूनच प्रत्येकाने आपल्या आचरणाचा विचार केला पाहिजे. जेव्हा आपण ब्राह्मण, गायी, पक्षी यांना अन्न देतो तेव्हा ती ऊर्जा थेट पितरांपर्यंत पोहोचते. ब्राह्मणांना भोजन दिलं की त्यांचा आशीर्वाद पितरांपर्यंत जातो. गाईला दिलेलं गवत पितरांच्या समाधानाचं कारण बनतं. पक्ष्यांना दिलेलं धान्य पितरांच्या आनंदाचं द्योतक असतं. या सगळ्या मार्गांनी वंशाचा भाव पितरापर्यंत पोहोचत असतो. माता सीतेने पुन्हा विचारले, प्रभू, आपण सांगितले की पितर घरी येतात ते केवळ अन्न मागण्यासाठी नाही तर आशीर्वाद देण्यासाठी येतात. मग त्यांच्या या आगमनाचा खरा अर्थ नेमका आहे तरी काय? आणि आम्हा वंशजांनी काय लक्षात ठेवावे? राम म्हणाले, सीते, पितरांना अन्नाची अपेक्षा कमी असते पण स्मरणाची आस जास्त असते.
श्राद्ध तर्पण हे विधी म्हणजे त्यांना स्मरण करण्याची एक पवित्र पद्धत आहे. जेव्हा वंश सत्य आचरण करतात, वडीलधाऱ्यांची सेवा करतात, दान करतात आणि पितरांचे स्मरण करतात, तेव्हा पितर प्रसन्न होतात. अशा वेळी ते वंशाच्या सर्व संततीवर कृपा करतात. लक्ष्मण म्हणाला, भाऊ, मग याचा अर्थ असा की पितर केवळ मृतात्मे नाहीत तर वंशाच्या रक्षणाकर्तेही आहेत का? राम उत्तरले, हो लक्ष्मणा, पितर घरी येतात ते मागणारे म्हणून नव्हे तर आशीर्वाद देणारे म्हणून. जेव्हा ते वंशाच्या मनात समाधान पाहतात तेव्हा अदृश्य होऊनही ते वंशाचे स्मरण नसेल तर त्या घराची मुळे कोरडी पडतात. पण जेथे त्यांचा सन्मान आहे तेथे सुख, समाधान आणि समृद्धी कायम तेथे वास करत असते. सीताने विचारले, प्रभू, मग वंशाची खरी जबाबदारी नेमकी आहे तरी काय? केवळ विधी करणे पुरेसे नाही का? राम म्हणाले. नंतर त्यावरती राम म्हणाले, नाही सीते, विधी हा एक पूल आहे, पण खरा आधार म्हणजे सत्य आचरण. जर सतत ती खोटे बोलेल, दृष्टपणा करेल, अन्याय करेल तर पितरांना आनंद होत नाही. पण जर ती सतत धर्मरक्षण करेल, दीनदुबळ्यांची सेवा करेल, दानधर्म करेल आणि सतत पितरांचे स्मरण करेल तर त्यांचे समाधान अमर होते. हीच खरी परंपरा आहे. ते पुढे म्हणाले, सीते, लक्षात ठेव, श्राद्ध हे केवळ मृत्यूच्या आठवणीसाठी नसते. ते आपल्यास शिकवते की जीवनात आपण कोणाच्या आधारावर आहोत. आज आपण जे काही आहोत ते आपल्या पितरांच्या कष्टामुळे, त्यागामुळे. म्हणूनच जेव्हा आपण त्यांना अर्पण करतो तेव्हा प्रत्यक्षात आपण आपल्या मुळांना पाणी घालत असतो. शेवटी श्रीरामांनी सांगितले, सीते, जेव्हा पितर घराजवळ येतात तेव्हा ते आपल्या सततीच्या अंतःकरणाने निरीक्षण करतात. जर त्यांना समाधान मिळाले तर ते अदृश्य होऊन वंशाचे रक्षण करतात. ते वर्षभर आपल्या मागे सावलीसारखे उभे असतात. म्हणून मी म्हणतो, पितर स्मरणाने वंश टिकतो, विस्मरणाने वंशाची मुळे कोरडी होतात. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. रामकृष्ण हरी. नंतर भेटूया अशाच नवीन विचारासोबत. तोपर्यंत धन्यवाद. स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.